गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. मोबाईलच्या जगातून बालपणाकडे परत. जळगावात गंमत जम्मत महोत्सवाने मुलांचे चेहरे उजळले. बालचित्रपटातून सामाजिक भान जागृत होईल, महापौर दीपमाला काळे यांचा विश्वास. जळगाव प्रतिनिधी. आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात मोबाईलच्या पडद्यामागे हरवलेले बालपण पुन्हा एकदा जिवंत करण्याचा सुंदर प्रयत्न जळगावात पाहायला मिळत आहे. गंमत जम्मत बालचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मुलांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद फुलताना दिसत आहे, तर पालकांनाही त्यांच्या बालपणाच्या आठवणींची गोड सफर अनुभवायला मिळत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की सर्व जे लहान बालगोपाल आहे सर्व पिक्चरसाठी इथे आतुरतेने वाट बघत आहे. मी जास्त वेळ नाही घेत. सन्माननीय मंच आणि जो आज आपण हे उपक्रम इथे राबवलेला आहे, मला वाटतं अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बाल रंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाउंडेशन संचालित पालक शाळा, तो खूप छान उपक्रम हा इथे आहे. आणि मला असं वाटतं आम्ही जळगावकरांसाठी तुम्ही हे एक छान प्लॅटफॉर्म इथे देत आहात. तर तुम्ही बघाल आज म्हणजे हे जे मुलं आज इथे बसलेले आहेत ते आज मोबाईल सोडून इथे बसलेले आहेत. आता सोडणार आहे की नाही तुम्ही मोबाईल? आता उद्यापासून मोबाईल बघायचा नाही. मोबाईल बघितलं की माझी आठवण येईल दीपाताईन काकूंनी. तर खरंच मला असं वाटतं पालकांना ती जी एक काळजी असते की आपला मुलांचा मोबाईल कसा सुटावा, त्यामुळे मला असं वाटतं हे जे आज आपण उपक्रम राबवला आहे खूप छान आहे की म्हणजे पालकांची काळजी मिटली आहे. इथे त्यांना पिक्चरला घेऊन यायचं, त्यातून ते नवीन काहीतरी शिकणार आहे तर खरंच आहे, पण तो जो वेळ आहे 1 तास किंवा अर्धा तास जो आहे शॉर्ट फिल्ममध्ये आहे तिच्यात ते मोबाईल कोणीच घेणार नाही आहे आणि कॉन्सन्ट्रेशनही मूवी बघणार आहे. त्यामुळे 2 उपयोग होतात की मोबाईलची सवय हळूहळू सुटेल आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणून इथून काहीतरी ते पॉझिटिव्ह घेऊन जातील. त्यामुळे खरंच तुमचं मी कौतुक करते आणि मला असं वाटतं अगर हे उपक्रम तुम्हाला राबवण्यासाठी माझी मदत लागत असेल ॲज अ महापौर म्हणून किंवा महापालिका म्हणून तुम्हाला काही लागत असेल तर नक्की मी पुढे बघेल की कसं माझ्या बालगोपालांचा मोबाईल सुटेल आणि त्यांच्या सवयी मी सुधरवू शकेल. पालकांचा म्हणजे मी पण पालक आहे म्हणून मला ही जबाबदारी माहिती आहे. त्यामुळे तुम्ही मला सर्वांनी इथे बोलवलं आणि जो मान दिला इथे आज सगळ्या माझ्या जळगावकरांना विनामूल्य हे जे तुम्ही सर्व दाखवत आहात तेही कौतुकास्पद आहे. कारण की जिथे फ्री असतात तिथे लोक जास्त येतात. पैशाचं आपण हे केलं की काही मुलं किंवा काही जी संख्या असते ती बघू शकत नाही. त्यामुळे खरंच तुमचं कौतुक आहे की इतक्या छान उपक्रम तुम्ही राबवत आहात आणि नक्की फ्युचरमध्ये अपकमिंग काही प्रोजेक्ट माझ्यासोबत महापालिकेसोबत तुम्हाला करायचे असेल तर नक्की माझ्याकडनं कधी करायचं सेवा घेऊ शकता. आणि इथे बोलावले थँक्यू, धन्यवाद. आम्ही गेले 5 वर्ष झाले कार्य करत आहोत. वेगवेगळे उपक्रम राबवतो. या जल्लोष लोककलेचा हा नॉर्मल मुलांसाठी असतो. यहाँ के हम सिकंदर हा दिव्यांग मुलांसाठीचा महोत्सव असतो. सध्या मे महिन्यामध्ये 10 मे ते 12 मे कोल्हापूरच्या कणेरी मठामध्ये 3 दिवस निवासी शिबिर बालरंगभूमी परिषदेकडून आयोजित केलं जात आहे. या शिबिरात भाग घेण्यासाठी बालकांना 12 वर्षापर्यंतच्या कोणतीही फी नाही, त्यांना मोफत आहे. त्यांचा प्रवास, निवास आणि भोजन ही पूर्ण खर्च बालरंगभूमी परिषदेकडून करण्यात येणार आहे. उद्या इथे काउंटर असेल बालप्रेक्षकांचं. बालरंगभूमीचे जेवढे उपक्रम होतात त्या बालप्रेक्षकांना जर त्यात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी उद्या इथे बालरंगभूमी परिषदेच्या काउंटरवर जाऊन बालप्रेक्षक नोंदणी करायची आहे. याला सुद्धा कोणतीही फी नाही. आणि ज्यांना कला संस्कार शिबिराला जायचं असेल कोल्हापूरला 10 मे ते 12 मे त्यांनीही नावनोंदणी करावी. यासाठी कोणतंही प्रवास भाडं तुमच्याकडनं घेण्यात येणार नाही आहे. तुमचा निवास आणि भोजनाचा कणेरी मठातला खर्च मुलांचा हा बालरंगभूमी परिषद करणार आहे. धन्यवाद. बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाउंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा 3 दिवसीय महोत्सव 24 ते 26 एप्रिल दरम्यान भाऊंच्या उद्यानात सायंकाळी रंगत आहे. वातावरणात उत्साह, कुतूहल आणि आनंदाची एक वेगळीच झळाळी दिसून येत आहे. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी शाळा सुटली या बालचित्रपटाने मुलांना शाळेच्या आठवणींमध्ये रमवले,
तर बेबीज डे आउट ने हास्याची बरसात घडवली. प्रत्येक दृश्यावर मुलांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि टाळ्यांचा कडकडाट पाहून हा उपक्रम किती प्रभावी ठरत आहे हे स्पष्ट झाले. कार्यक्रमात उपस्थित पालक, शिक्षक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. अशा महोत्सवांमुळे मुलांचे बालपण समृद्ध होते आणि त्यांना योग्य दिशा मिळते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. हा महोत्सव केवळ चित्रपटांचा नाही, तर बालपण, संस्कार आणि आनंद यांचा सुंदर संगम ठरत आहे. आयोजकांनी जास्तीत जास्त मुलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा उपाध्ये यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉक्टर संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे, पालकशाळेचे रत्नाकर पाटील, डॉक्टर विद्या पाटील, शैलेश शिरसाट, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल उपस्थित होते.